वृंदा, तुला माहितीये, तू ना खूप लकी आहेस माझ्यासाठी. म्हणजे बघ ना, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली, माझं घर बनलं, माझी नोकरी कन्फर्म झाली, माझ्या बाबासोबतची इतक्या वर्षापासूनची चुप्पी तेही सुटली. खरंच वृंदा, तू ना खूप 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 लकी आहेस माझ्यासाठी. तुला माहितीये, तुला मागणी घालण्याआधी मी तुला देवी आईच्या जत्रेत बघितलं होतं. आकाश पाळण्यात बसली होतीस तू. त्यावेळी सगळे असे आरडाओरडा करत होते आणि तू तू मात्र आकाश पाळण्यात शांत बसून होती. आकाश पाळण्याची मजा घेत होतीस. अशी डोळे मिटून, हात पसरवून. अगदी त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यावेळी तुझ्या मागे मागे तुझ्या घरापर्यंत सुद्धा आलो होतो. एक क्षण तर मला असं वाटलं की तुझ्या घरात घुसून तुझ्या बाबांकडे तुझ्यासाठी मागणी घालावी. पण पण ना हातात नोकरी, ना पगार. तुझ्या बाबांनी विचारलं तर काय सांगावं हाच प्रश्न पडला होता. म्हणून माघारी गेलो. पण बघ ना, देवी आईने माझी ही इच्छा सुद्धा पूर्ण केली. माझी गाठ तुझ्याशीच बांधली. वृंदा, माझं एक ऐकशील? आयुष्यात मी तुला कितीही बोललो, रागावलो, चुकून काहीही बोललो, तर प्लीज मला सोडून नको जाऊस. हा, भलेही तुम्हाला दोन फटके मार, माझ्याशी ओबोला धर, मला तिखट मीठ काहीही खाऊ घाल, मी खाईल. मला बेसन आवडत नाही, त्याचे लाडू बनवून खाऊ घाल, मी तेही खाईल. पण प्लीज मला सोडून नको जाऊस कधी. एकटा पडेल मी. तुझ्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी. खरंच ठरलं तर मग आयुष्यात आपल्यामध्ये काही जरी बिनसलं तरी मी तुला सोडून जाणार नाही. आणि हो, फक्त हाच जन्म काय, पुढच्या प्रत्येक जन्मात मोहन वृंदाचाच राहणार. आणि वृंदा फक्त मोहनची.